या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मामासाहेब कुठून सुरुवात करावी, भगव्याकडून का भाल्याकडून? काकर खान! हमारे शानो शौकत का शहर लूट लिया और आपने कुछ नहीं कहा। संभा को उसकी किए की सजा मिलनी ही सजा मिलेगी, जरूर मिलेगी। बुरहानपुर का खजाना रायगढ़ पहुंच जाएगा, लेकिन संभा रायगढ़ जिंदा नहीं पहुंचेगा। राजन, आपण मागे थांबणं धोक्याचं आहे. आपल्या जीवाला अपाय होईल. कविराज, आमच्या अपायाच्या विचारापेक्षा रायप्पाचा उपाय महत्वाचा. आमच्या मित्राला सोडून आम्ही कदापि येणार नाही. तो आमचा स्वभाव नाही. तुम्ही शत्रूला हुल देत स्वराज्य जवळ करा. ज्योतिषी घोडी घेऊन जी दिन आणि जवळपास वस्ती आहे का बघ. जी यहाँ से जब फौजी लोग गया वो किधर को गया होगा? माहित नाही हुजूर, पण कुछ लोग वहां गए और कुछ लोग धनगर पाड्याकडे गेले. उनमें से कोई ऐसा तो नहीं दिखता था. कोई एक आदमी ऐसा दिखता था. ताप उतरलाय पर संताप वाढलाय. कोणाचा? माझा बनाय म्हातारीचा. मी तुला ओळखलंय. अरे ओ बुढ़िया, कहाँ है वो काफिर लुटेरा संभाजी? तू ऐसा नहीं मानेगी. बदसात. हुजूर आला। क्या हुआ? संभा सही सलामत दक्कन भाग गए। अच्छा, और हमारे अवधी जाबाज सैनिक? जहापना खामोश! आता या धनाला आणि शंभूराजांच्या राशीला राज्याभिषेक जरुरी आहे. आम्हालाही तसंच वाटतंय मामासाहेब. राजांचा राज्याभिषेक व्हावा. मग आता तुम्हीच हे शंभूराजांच्या गळी उतरवा. आज की परिस्थिति में शंभू राजे के अलावा हमारा कोई दूसरा आश्रय स्थान है ही नहीं। लेकिन आप एक बात भूल रहे हैं। वो कौन सी बात है शहजादे? हमें हिंदुस्तान का शहंशाह घोषित कर दिया गया और यहाँ संभा तो राजा भी नहीं बना। शंभू राजे का मंच का आरोहण हो चुका है। अब किसी भी वक्त उनकी ताजपोशी हो सकती है। राज्याभिषेकाची जरूरत आपल्यापेक्षा स्वराज्याला जास्त आहे. बघू कशात बघायचं ते बघा, पर मला विचाराल तर राज्याभिषेकाच्या दर्पणात बघा. अब्बा जान, क्या सोच रहे हैं आप? जीनत बेटा, ये दक्कन का खुला आसमान, ये पहाड़, ये सीधे साधे दिलनशीन दरख्त, इन सब को मुझे अपनी मुट्ठी में करना है। अब्बा जान, वजीर आला, जी जहापना. संभा अब निहायती अकेला हो चुका है। चारों तरफ से उसे किसी तरह की मदद ना मिले, हमें ऐसी चाल चलनी है। जी जहापना. जंजीरे महरूब को तो आपने फरमान भेज ही दिया है, अब उन टोपी वाले अंग्रेजों को भी हमारा फरमान भेज ही दें। जी जहापना. सबसे कह दो कि अगर हमारे साथ व्यापार करना है, हमारे साथ दोस्ती बरकरार रखनी है, तो संभा के साथ सारे रिश्ते नाते ताल्लुकात बंद कर दो। लेकिन संभा गुस्सा हो जाएगा जहापना. सिद्धि ने तो व्यापार बंद कर ही दिया है। जी जहापना, सिद्धि ने व्यापार भी बंद किया है और संभा पर धावा भी बोल दिया है. तकलीफ दे रहा है सिद्धि संभा को. संभा की सारी रेत परेशान हो गई है, ऐसी खबरें आ रही हैं। अब तो सारी की सारी सल्तनतें संभा को परेशान करेंगी। संभा हारेगा, परास्त होगा, उसकी शिकस्त होगी। इसे कहते हैं सियासती चाल। आता आम्हाला कोणत्याच गोष्टीत रस उरलेला नाही. मातोश्री, आम्हाला कल्पना आहे याची. म्हणजे खरं तर आम्हाला तुमच्यापर्यंत यायचंच नव्हतं, पण आमचाही नाईलाज झाला हो. म्हणून म्हणतो आम्ही, तुम्ही दोन गोष्टी समजवा त्यांना.
तुमचा शब्द डावलणार नाही शंभूराजे. समजावण्याबद्दल काही नाही, पण आमची तब्येत बरी नाही आणि आम्ही तसे फारसे आजकाल कशातच नसतो. खरं आहे, पण धाकट्या बाईसाहेब, आम्हाला तुमचं म्हणणं कळतंय, पण आम्हाला नका ना धरू या सगळ्यात. थोरल्या बाईसाहेब, आम्हाला विश्रांती घ्यायची आहे. या तुम्ही. तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलाय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना. जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं आपण, राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही. करणे मालक सांग, 2 करणे लावून काही होऊचं नाही, 5 करणे लावून सांग. आवाज मोठो ठेव म्हणा. हा हा, आणि मांगराच्या दिशेत करण्याची तोंडा वळव. काय कुठतास मागापासून? कार्या कुठतय कोणा? अरे तो बापाची ऐकून लग्नात उभं राहिलो ना, म्हणा त्या कार्या कुठतय. आतावरून फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल. कसली अडचण? अहो, आताच सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवायला तयार झालेत आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत. मिस्टरांवर सतत चिडत असता तुम्ही. खरंय म्हणतात ते. असं काय नाही, पण काय प्रेमाचं आहे? हा, प्रेमाने रागवते. काय हो? नाही असे नाही करत, लय रागवले बोलले. मग रिक्षाचा आवाज जास्त येतो की वहिनींचा? जास्त जास्त मला ना काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी, त्याला पॉलिटिक्स म्हणतात, पॉलिटिक्स. काय? तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना. मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही, तुमच्या पैशावरती प्रेम. सर, ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. तिच्याशी लग्न कशाला केलं मी? तिला राजनंदिनी बनवण्यासाठी केलं, बरोबर का नाही? बरोबर ना? मग ती अशी गायब होऊन कशी चालेल? ती अशी गायब होता कामा नये झेंडे, ती अशी गायब होता कामा नये. सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवायला काहीच वाटत नाही. काळजी नाही घ्यायची सरांची. मॅम नाही. शट अप. यापुढे तुझ्यामुळे जर सरांच्या तब्येतीला काही झालं ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं. गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला, पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं. आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा. मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ञांना जाऊन भेट. बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात. आपण फार मागे आहोत. आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे. म्हणजे लय महाग असणार, आपल्याला परवडेल, पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का? त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण. आतावरून फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल.
कसली अडचण? अहो आताच सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवाय तयार झालेत आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत.